नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल. मित्रांनो, आज आपण जुडॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टल मध्ये न्यू एंट्री कशी करायची याबाबत जाणून घेणार आहोत. न्यू एंट्री कशी करायची हे सर्वांना माहित आहे, परंतु मित्रांनो, एज्युकेट भारतच्या माध्यमातून काहीतरी वेगळं, नवीन आणि उपयुक्त सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. सर्वात प्रथम आपल्याला कुठलंही एक ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यानंतर ऍड्रेस बार मध्ये जुडॅस प्लस एंटर केल्यावर आपल्या समोर जो पेज येईल त्याच्या राईट साइडला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स वर क्लिक करायचं आहे. नंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि गो वर क्लिक केल्यानंतर जुडॅस प्लस चे सर्व मॉड्यूल्स आपल्या समोर येतील. यामध्ये स्टुडंट मॉड्यूल च्या समोरील लॉग इन बटन वर आपल्याला क्लिक करायचं आहे. जुडॅस कोड, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून लॉग इन वर क्लिक केल्यानंतर ज्यामध्ये आपल्याला करंट अकॅडमिक इयर 2025-26 ओपन करायचा आहे. क्लोज वर क्लिक केल्यानंतर हा डॅशबोर्ड आपल्या समोर आलेला आहे. मित्रांनो, न्यू एंट्री टॅब सुरू झालेली आहे, परंतु ती फक्त पहिल्या वर्गाकरता किंवा जर आपल्या शाळेमध्ये प्री प्रायमरी वर्ग असतील तरच आपल्याला न्यू एंट्री करता येणार आहे. 2 ते 12 वर्गासाठी न्यू एंट्रीची टॅब अजूनही भारत सरकारने ओपन केलेली नाही. सातत्याने मागील 2 वर्षापासून जे विद्यार्थी आपल्या हजेरीवर आहेत त्या विद्यार्थ्यांना पोर्टलवर आणण्याच्या वेगवेगळ्या सूचना राज्य, जिल्हा, तालुका कार्यालयाकडून आपणास देण्यात आलेल्या होत्या. तेवढं करून सुद्धा अजूनही राज्यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत जे पोर्टलवर आलेले नाहीत आणि त्यामुळे 31 जुलै 2025 च्या पूर्वी आपल्याला जुडॅस प्लस मध्ये सर्व विद्यार्थी आणायचे आहेत, ते अपडेट करायचे आहेत आणि त्याचाच पहिला भाग म्हणून आपल्याला न्यू एंट्री याबाबत चर्चा करायची आहे. या पेजवर आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला पहिलं काम करायचं आहे की जर आपल्या शाळेमध्ये प्री प्रायमरी वर्ग असतील तर ते वर्ग ऍड झाले की नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे आणि त्यासाठी स्कूल डिटेल्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे. सेक्शन मॅनेजमेंट वर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सर्व कॉन्सेप्ट्स दिलेले आहेत आणि इथे ऍड सेक्शन मध्ये जाऊन आपल्या शाळेमध्ये प्री प्रायमरी वर्ग ऍड आहेत की नाही याची खात्री करायची आहे. आता मित्रांनो, ज्या शाळेमध्ये पहिला वर्ग आहे अशा शाळांनी प्री प्रायमरी वर्ग ऍड करून घेतले पाहिजेत. आपली जर इंग्रजी माध्यमांची शाळा असेल किंवा आपली जर मराठी माध्यमांची शाळा असेल आणि जर आपल्या शाळेमध्ये नर्सरी, LKG आणि UKG असे वर्ग असतील तर आपल्याला ते वर्ग ऍड करून घ्यावे लागतील आणि जर हे वर्ग ऍड केलेले नसतील तर आपल्याला एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी किंवा डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांच्याकडे एक रिक्वेस्ट अर्ज द्यावा लागेल आणि ते वर्ग ऍड करण्यासाठी MPSP मुंबई कार्यालयाला एक ऑनलाईन प्रस्ताव पाठवतील आणि त्यानंतरच आपल्या शाळेमध्ये ते वर्ग येतील आणि या वर्गामध्ये जर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असेल तर त्या सर्व मुलांची नोंद या पोर्टलला होणे आवश्यक आहे. राज्यामध्ये अनेक शाळा आहेत ज्या शाळांमध्ये हे वर्ग आहेत, या वर्गामध्ये विद्यार्थी पण आहेत, परंतु अनेक शाळांनी त्या विद्यार्थ्यांची नोंद केली नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो, अनेक शाळांच्या काही चुका पण झालेल्या आहेत. त्यांनी फक्त एकच वर्ग ऍड करून ठेवलेला आहे आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन करत असताना ते विद्यार्थी, नर्सरीचे विद्यार्थी LKG मध्ये जात नाही किंवा LKG चे विद्यार्थी UKG मध्ये जात नाही, ते सरळ सरळ पहिल्या वर्गामध्ये जातात आणि त्याचा एक मोठा परिणाम जिल्ह्याच्या आणि राज्याच्या सांख्यिकी माहितीवर होतो. ते आणि म्हणून आपल्या शाळेमध्ये जर हे वर्ग असतील तर ते टप्प्याटप्प्याने ऍड करणे आवश्यक आहे. तर चला मित्रांनो, आता आपण स्कूल डॅशबोर्ड वर जाऊ आणि इथे गेल्यानंतर आपल्या समोर जे वर्ग आहेत या वर्गामध्ये आपल्या पहिल्या वर्गासमोर असलेल्या राईट साइडच्या ॲरोवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता बघा, आपल्या समोर ऍड स्टुडंट ही टॅब आलेली आहे. आता ऍड स्टुडंट वर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर
ही एक स्क्रीन आलेली आहे आणि या स्क्रीन मध्ये आपण विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असतील तरी एंट्री करू शकणार आहोत आणि विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसतील तरी सुद्धा आपण एंट्री करू शकणार आहोत। जर आपल्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असेल तर चेक आधार नंबर अवेलेबिलिटी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे आधार नंबर एंटर करायचा आहे, त्यानंतर एक टिक आपल्याला पाहायला मिळेल। गो वर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता बघा आधार नंबर इज नॉट मॅप टू एनी स्टुडंट, म्हणजेच या विद्यार्थ्याच्या आधारची कुठेही नोंद झालेली नाही आणि त्यामुळे या विद्यार्थ्याची न्यू एंट्री करायला आपल्याला काहीही अडचण जाणार नाही। ओके वर क्लिक करायचं आहे। 4.1.1 मध्ये विद्यार्थ्याचं पूर्ण नाव लिहायचं आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या बाबत अडचणी निर्माण होतात। प्रत्येक राज्यांची नावाची एक पद्धत आहे, प्रत्येक राज्यामध्ये नाव लिहिण्याचा एक वेगळा सिक्वेन्स आहे आणि त्यामुळे आपण इतर राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबत आपल्या राज्याचा नाव लिहिण्याचा जो सिक्वेन्स आहे त्यासाठी आग्रह करू नये। नाव लिहिताना विद्यार्थ्याचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव अशा पद्धतीने नाव लिहायचं आहे। इथे आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचा आहे। 4.1.3 मध्ये डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे। स्टुडंट स्टेट कोड टाकण्याची काही गरज नाही। 4.1.4 मध्ये आईचं नाव एंटर करायचं आहे। 4.1.5 मध्ये वडिलांचं नाव परत एकदा एंटर करायचं आहे। 4.1.6 गार्डियन साठी आहे, ते भरण्याची गरज नाही। 4.1.7 मध्ये विद्यार्थ्याचा आधार नंबर एंटर करायचा आहे। 4.1.8 मध्ये आधार कार्ड वर विद्यार्थ्याचं जसं नाव आहे तसंच्या तसं नाव आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं आहे। 4.1.1 मध्ये आपल्याला दाखल खारिज रजिस्टर मध्ये विद्यार्थ्याचं जसं नाव आहे तसं एंटर करायचं आहे। 4.1.8 मध्ये आधारवर जसं नाव आहे तसं एंटर करायचं आहे। हा जो फरक आहे हा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि त्यामुळे आधारवर जसं नाव असेल 4.1.8 मध्ये तसंच नाव आपण या ठिकाणी एंटर करून घेऊ। त्यानंतर 4.1.10 हा अत्यंत महत्वाचा आहे। या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचा किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि अपार आयडी तयार करत असताना आपल्याला मोबाईल नंबर सुद्धा अचूक एंटर करण्याची आवश्यकता होती आणि एका मोबाईल नंबरवर आपण जास्तीत जास्त 5 अपार आयडी तयार करू शकत होतो आणि त्यामुळे 4.1.10 मध्ये आपल्याला कंपल्सरी मोबाईल नंबर एंटर करावाच लागेल। 4.1.10 बी मध्ये अल्टरनेट मोबाईल नंबर मागितलेला आहे, परंतु इथे मोबाईल नंबर एंटर करण्याची गरज नाही। 4.1.11 मध्ये तो विद्यार्थी दिव्यांग आहे काय हे आपल्याला डिक्लेअर करायचं आहे आणि जर दिव्यांग असेल तर यस वर क्लिक करायचं आहे, नसेल तर नो वर क्लिक करायचं आहे आणि नंतर सेव्ह या बटन वर क्लिक करायचं आहे। एक कन्सेंट आपल्या समोर आलेला आहे, डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन आहे, याला वाचून घ्यायचं आहे आणि ऍग्री करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या समोर एक कन्फर्मेशन बॉक्स आलेला आहे आणि हा विद्यार्थी पहिल्या वर्गामध्ये आपण एंटर करत आहोत, ऍड करत आहोत। त्यानंतर आपण विद्यार्थ्याचं जे नाव लिहिलेलं आहे ते अचूक आहे की नाही याची खात्री करायची आहे। अचूक नसेल तर कॅन्सल करून आपल्याला वापस जाऊन परत एकदा ती माहिती अचूक करून घ्यायची आहे। नंतर वडिलांचं नाव तपासायचं आहे, आईचं नाव तपासायचं आहे, डेट ऑफ बर्थ तपासायचं आहे आणि ही संपूर्ण माहिती आपल्याला खात्री झाल्यावर कन्फर्म बटनवर क्लिक करायचं आहे। जर यामध्ये काही चूक असेल तर आपण कॅन्सल करून ती परत एकदा अपडेट करू शकतो। आता बघा एक नवीन नोटिफिकेशन आहे, यामध्ये आपल्याला विचारलं जात आहे की आपल्याला पुन्हा नवीन विद्यार्थी ऍड करायचा आहे की आपल्याला जो विद्यार्थी ऍड केलेला आहे त्या लिस्टवर जायचं आहे की ज्या विद्यार्थ्याची आता आपण माहिती भरलेली आहे ती माहिती आपल्याला अपडेट करायची आहे। तर मित्रांनो विद्यार्थी कसा ऍड करायचा हे आपल्याला माहित झालेलंच आहे। त्यानंतर मित्रांनो जर एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि तो पहिल्या वर्गामध्ये दाखल होणार असेल तर त्या विद्यार्थ्याची एंट्री कशी करायची हे मी आता आपल्याला सांगतो आहे। ऍड स्टुडंट वर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे कुठेही आपल्याला काहीही क्लिक करण्याची गरज नाही। 4.1.1 मध्ये त्याचं नाव एंटर करायचं आहे, त्याच्यानंतर त्याचा जेंडर एंटर करायचा आहे। 4.1.3 मध्ये डेट ऑफ बर्थ एंटर करायचा आहे। 4.1.4 मध्ये त्याच्या आईचं
नाव लिहायचं आहे. 4.1.5 मध्ये वडिलांचं नाव लिहायचं आहे. 4.1.6 मध्ये जर गार्डियन असेल तर भरण्याची गरज आहे, अदरवाईज भरण्याची गरज नाही. 4.1.7 मध्ये विद्यार्थ्याकडे आधार कार्डच नाही आणि त्यामुळे 12 वेळा 9 एंटर करायचा आहे आणि त्यामुळे 4.1.8 मध्ये काही भरण्याची गरज नाही. 4.1.9 मध्ये त्याचा प्रवेश दिनांक भरायचा आहे. 4.1.10 मध्ये मात्र विद्यार्थ्यांचा किंवा विद्यार्थ्याच्या पालकाचा मोबाईल नंबर एंटर करणे आवश्यक आहे. तर मोबाईल नंबर आपण एंटर केला नाही तर तो विद्यार्थी ऍड होऊ शकणार नाही. मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. 4.1.10 मध्ये अल्टरनेट मोबाईल नंबर एंटर करण्याची गरज नाही. 4.1.11 मध्ये तो विद्यार्थी दिव्यांग आहे काय ते नमूद करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. परत एकदा कन्सेंट येईल, डेमोग्राफिक ऑथेंटिकेशनचा कन्सेंट येईल. आय अग्री वर क्लिक करायचं आहे. इथे भरलेली सर्व माहिती आपल्याला एकदा तपासून घ्यायची आहे. चेकबॉक्स वर क्लिक करायचं आहे, कन्फर्म वर क्लिक करायचं आहे. परत एकदा सेम स्क्रीन येईल. त्या विद्यार्थ्याचा जनरल प्रोफाईल आपण एंटर करू शकता किंवा आपण पुन्हा एकदा तिसरा विद्यार्थी सुद्धा ऍड न्यू स्टुडंट वर क्लिक करून ऍड करू शकता. तर मित्रांनो परत एकदा मी पहिल्याच पेज वर आलेलो आहे. अशा पद्धतीने मित्रांनो पहिल्या वर्गाची एंट्री करायची आहे. व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडलेला असेल. विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं. याही पूर्वी आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं. व्हिडिओला लाईक करावं. तर व्हिडिओला लाईक करणं फार महत्वाचं आहे. व्हिडिओ सर्वांना शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.